हॅलो फ्रेंड्स, बांगेत मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10th मॅथमॅटिक्स पार्ट 2 यामधील 6 चॅप्टर जो आहे ट्रिग्नोमेट्री तो पाहूया. सिक्स चॅप्टर ट्रिग्नोमेट्री प्रॅक्टिस सेट 6.1 सुरू करण्यापूर्वी आपण बेसिक माहिती घेऊया. ट्रिग्नोमेट्री ट्राय मीन्स 3, ट्राय मीन्स 3, गॉना मीन्स साइड, and metry means measurement of sides of a triangle. ट्रिग्नोमेट्री चॅप्टर हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. याचा उपयोग आपण स्पेस स्टेशन म्हणजे अंतराळामध्ये करतो. टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ और टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन मून अँड अर्थ, हे जे दूर अंतर आहे हे शोधण्यासाठी आपल्याला या चॅप्टरचा खूप उपयोग होतो. मग या चॅप्टरमध्ये आपल्याला काही रेशो पाहावे लागतील. साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा. हे रेशो आपण राईट अँगल ट्रायंगलमध्ये पाहतो. इन राईट अँगल ट्रायंगल ABC, in right angle triangle ABC. See, in triangle ABC, major angle ABC is 90 degree. Side opposite to right angle, side AC, is hypotenuse. We write in brief. If we take angle C is theta, then side BC is adjacent side and side AB is opposite side. पहा, ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. यामध्ये आपण अँगल C हा थीटा घेतलेला आहे. तर यामध्ये साईड AC हायपोटेन्स, साईड BC ॲडजसंट साईड, साईड AB ऑपोजिट साईड टू अँगल थीटा. मग आता या ठिकाणी आपल्याला साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा हे रेशो घ्यायचे आहेत. तर हे रेशो घेत असताना आपल्याला ते रेशो अजिबात पाठ करायची आवश्यकता नाही. ते फक्त लक्षात ठेवायचे. पाठांतराने ते विसरून जाऊ शकतो. मग आता साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा कसे शोधायचे? सगळ्यात सोपी पद्धत आहे, आपण ती पाहूया. पहा, ओशा छोटा हे दोन वर्ड जे आहेत तेवढेच लक्षात ठेवायचे आणि याच्यावरून आपण पूर्ण ट्रिग्नोमेट्री चॅप्टरचे रेशिओ, आयडेंटिटी, बाकी सर्व जी आपल्याला आवश्यक लागणारी माहिती आहे ती या दोन वर्डवरून शोधू शकतो. आता ती कशी शोधायची पहा. ओशा छोटा. मग आता यामध्ये पहा, हा जो यस लेटर आहे तो साइन थीटा, साइनसाठी घ्यायचा. त्यानंतर C हा कॉस घ्यायचा आणि हा T जो आहे तो टॅनसाठी घ्यायचा. मग आता पहा, यसच्या अगोदर काय आहे? O फॉर ऑपोजिट साईड. यसच्या नंतर काय आहे? H हायपोटेन्स. मग साइन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेन्स. एक रेशो मिळाला आपल्याला. त्यानंतर कॉसचा विचार करूया. कॉस थीटा इज इक्वल टू Cच्या डावीकडे काय? A फॉर ॲडजसंट साईड आणि Cच्या उजवीकडे H हायपोटेन्स. कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेन्स. हा रेशो आपल्याला मिळाला.
आता नंतर टॅन थिटाचा विचार करूया. टीच्या अगोदर काय आहे? ओ फॉर ऑपोजिट साईड. टीच्या नंतर ए फॉर ॲडजसंट साईड. टॅन थिटा इज इक्वल टू ऑपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. मग हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीचे सर्व रेशिओ काही क्षणात मिळू शकतील. मग आता पहा कसे आपण मिळवूया. इन राईट अँगल ट्रायंगल ABC, मेजर अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री and major angle C is theta. We have to find out sin theta. Sin theta is equal to, पहा, opposite side upon hypotenuse. Opposite side to angle theta upon hypotenuse is equal to, आता पहा sin theta, थीटाची ऑपोजिट साइड कोणती आहे? AB आणि हायपोटेन्स AC. मग काय होईल हा रेशिओ? AB अपॉन AC. साइन थीटा इज इक्वल टू AB अपॉन AC. नंतर आपण कॉस थीटा घेऊया. कॉस थीटा इज इक्वल टू, पहा, ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्स. ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्स इज इक्वल टू, आता फिगरमध्ये पहा, ॲडजसंट साइड कोणती आहे? BC अपॉन हायपोटेन्स AC. सो कॉस थीटा इज इक्वल टू BC अपॉन AC. त्यानंतर टॅन थीटा. टॅन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. ऑपोजिट साइड अपॉन adjacent side is equal to opposite side AB upon adjacent side BC. Tan theta is equal to AB upon BC. आता पहा, आपल्याला हे तीन रेशिओ मिळालेले आहेत. आता आपण कोसेक थीटा, सेक थीटा आणि कॉट थीटा हे तीन रेशिओ मिळवूया. आता हे तीन रेशिओ माहीत झाल्यानंतर आपल्याला कोसेक थीटा, सेक थीटा आणि कॉट थीटा हे मिळवता येतील. कोसेक थीटा, साइन थीटाचं मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स घ्या, 1 अपॉन साइन थीटा होईल. कॉस थीटाचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स सेक थीटा होईल. टॅन थीटाचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स कॉट थीटा होईल. किंवा याच्यावरून पण आपण काढू शकतो याच्या अगदी उलट. मग पहा, आता आपण कोसेक थीटा शोधूया. कोसेक थीटा इज इक्वल टू हायपोटेन्स अपॉन ऑपोजिट साइड. is equal to hypotenuse AC upon AB. cosec theta is equal to AC upon AB. पहा, साइन थीटाचा इनवर्स म्हणजे आपल्याला यावरून एक रेशिओ मिळेल, 1 अपॉन साइन थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा आणि कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. हा रेशिओ मिळतो, तो आपण नंतर पाहूया. त्यानंतर कॉस थीटा दिलेला आहे, आपण त्याचे सेक थीटा शोधूया. सेक थीटा इज इक्वल टू हायपोटेन्स अपॉन adjacent side is equal to hypotenuse AC upon adjacent side BC. sec theta is equal to AC upon BC. त्यानंतर cot theta. cot theta is equal to adjacent side upon opposite side is equal to adjacent side BC upon opposite side AB. हा आपल्याला cot theta मिळाला. पहा, याच्यावरून आपल्याला
याचे आपण इनवर्स शोधूया. पहा, साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू, साइन थीटा इज इक्वल टू आपल्याला रेशो जो मिळालेला आहे ए बी अपाऊन ए सी इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू ए सी अपाऊन ए बी. आता पहा, ए सी हा पार्ट कॅन्सल होईल, ए बी हा पार्ट कॅन्सल होईल, म्हणजे उजवी बाजू जी आहे ती आपल्याला 1 मिळाली. साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1. आपण हा कोसेक थीटा उजवीकडे ट्रान्सफर करूया. साइन थीटा इज इक्वल टू 1 अपाऊन कोसेक थीटा. आपल्याला हा एक रेशो मिळाला. किंवा हा साइन थीटा आपण उजवीकडे ट्रान्सफर केला तर कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपाऊन साइन थीटा असा रेशो मिळेल. कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपाऊन साइन थीटा. त्यानंतर पहा, कॉस थीटा इंटू सेक थीटा इज इक्वल टू, कॉस थीटा इज इक्वल टू बी सी अपाऊन ए सी इंटू सेक थीटा इज इक्वल टू ए सी अपाऊन बी सी. ए सी बी सी हा पार्ट कॅन्सल होईल. कॉस थीटा इंटू सेक थीटा इज इक्वल टू 1. आपल्याला हे रेशो मिळेल. आता हा गुणाकारातील सेक थीटा आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया. कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपाऊन सेक थीटा हा रेशो आपल्याला मिळेल. किंवा हा कॉस थीटा ट्रान्सफर केला तर सेक थीटा इज इक्वल टू 1 अपाऊन कॉस थीटा अशा पद्धतीचा रेशो मिळेल. त्यानंतर टॅन थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू, टॅन थीटा इज इक्वल टू ए बी अपाऊन बी सी इंटू कॉट थीटा इज इक्वल टू बी सी अपाऊन ए बी. आता पहा, या ठिकाणी बी सी ए बी हा पार्ट कॅन्सल होईल, उजवी बाजू जी आहे ती 1 मिळेल. टॅन थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू 1. आपण हा कॉट थीटा उजवीकडे ट्रान्सफर करूया. टॅन थीटा इज इक्वल टू 1 अपाऊन कॉट थीटा. किंवा टॅन थीटा जर उजवीकडे ट्रान्सफर केला तर कॉट थीटा इज इक्वल टू 1 अपाऊन टॅन थीटा अशा पद्धतीने आपल्याला हे रेशो मिळतील. इन राईट अँगल ट्रायंगल ABC, angle ABC is 90 degree, and suppose measure of angle C is theta. Angle C is theta degree. Then आता पहा, आपल्याला या कोणाचं माप शोधायचं आहे. मग पहा, in triangle ABC, angle ABC is 90 degree, angle C is theta. So measure of angle A is equal to sum of measure of this two angle is 90 degree. So measure of angle A is equal to 90 minus theta, angles of triangle. Measure angle A is equal to 90 minus theta, remaining angle of triangle. मग हा जो अँगल आहे आपल्याला तो मिळाला 90 मायनस थीटा. मग आता आपण या संदर्भात रेशो पाहूया. साइन थीटा इज इक्वल टू, आता पहा, तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे ओशा छोटा हा एवढाच पार्ट लक्षात ठेवायचा आणि याच्यावरून आपण रेशो शोधूया. मग आता पहा, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्स. आता थीटाची अपोजिट साइड कोणती आहे? ए बी अपॉन हायपोटेन्स ए सी.
आता आपण कॉस 90 मायनस थीटाचा विचार करूया. कॉस 90 मायनस थीटा. मग कॉसचा विचार करायचा आपल्याला. कॉस 90 मायनस थीटा ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेन्स. आता 90 मायनस थीटा हा जो अँगल आहे याची ॲडजसंट साईड ए बी अपॉन हायपोटेन्स ए सी. आता पहा या दोघांच्या उजव्या बाजू समान आहेत. मग याच्यावरून आपल्याला रेशो मिळेल साइन थीटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थीटा. अशाच पद्धतीने आपण बाकीचे रेशो पण शोधूया. तर कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेन्स. कॉस थीटाची ॲडजसंट साईड बी सी, हायपोटेन्स ए सी, बी सी अपॉन ए सी. त्यानंतर साइन 90 मायनस थीटा, साइन 90 मायनस थीटा. आता साइन 90 मायनस थीटा यासाठी अपोजिट साईड बी सी आणि हायपोटेन्स ए सी. साइन 90 मायनस थीटा इज इक्वल टू बी सी अपॉन ए सी. आता पहा या दोघांच्या उजव्या बाजू समान आहेत. यावरून आपल्याला कॉस थीटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थीटा हे मिळेल. त्यानंतर दुसरा रेशो पाहूया आपण. टॅन थीटा. टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. थीटाची अपोजिट साइड ए बी अपॉन ॲडजसंट साइड बी सी, ए बी अपॉन बी सी. कॉट 90 मायनस थीटा त्याचा विचार करूया. आता कॉट 90 मायनस थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. आता 90 मायनस थीटासाठी ॲडजसंट साइड ए बी अपॉन अपोजिट साइड बी सी. तर पहा या दोघांच्या उजव्या बाजू ज्या आहेत त्या सारख्या आहेत. त्याच्यावरून आपल्याला टॅन थीटा इज इक्वल टू कॉट 90 मायनस थीटा हे रिलेशन मिळेल. त्यानंतर कॉट थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. कॉट थीटासाठी ॲडजसंट साइड बी सी अपॉन अपोजिट साइड ए बी. टॅन 90 मायनस थीटा इज इक्वल टू, आता यासाठी टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. टॅन 90 मायनस थीटासाठी अपोजिट साइड बी सी, ॲडजसंट साइड ए बी, बी सी अपॉन ए बी. पहा या दोघांच्या उजव्या बाजू समान आहेत त्यामुळे डाव्या बाजू समान असल्या पाहिजे. कॉट थीटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थीटा हे रिलेशन मिळेल आपल्याला. यानंतर सेक थीटा. सेक थीटा इज इक्वल टू हायपोटेन्स अपॉन ॲडजसंट साइड ए सी अपॉन बी सी. कोसेक 90 मायनस थीटा इज इक्वल टू हायपोटेन्स अपॉन अपोजिट साइड. आता 90 मायनस थीटासाठी हायपोटेन्स ए सी अपॉन याच्यासाठी अपोजिट साइड काय होईल बी सी. तपा ह्या उजव्या बाजू समान आहेत म्हणजे डाव्या बाजू समान असल्या पाहिजे. सेक थीटा इज इक्वल टू कोसेक 90 मायनस थीटा हे रिलेशन आपल्याला मिळेल. त्यानंतर कोसेक थीटा इज इक्वल टू, आता कोसेक थीटा इज इक्वल टू हायपोटेन्स अपॉन अपोजिट साइड ए सी अपॉन ए बी. सेक 90 मायनस थीटा. सेक 90 मायनस थीटा इज इक्वल टू हायपोटेन्स ए सी अपॉन ॲडजसंट साइड. 90 मायनस थीटासाठी ॲडजसंट साइड ए बी. पहा ह्या दोघांच्या उजव्या बाजू समान आहे डाव्या बाजू समान असल्या पाहिजेत.
कोसेक थीटा इज इक्वल टू सेक 90 मायनस थीटा, हे आपल्याला रिलेशन मिळेल. याचा उपयोग आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.1 यामधील उदाहरणे सोडवण्यासाठी होईल. पहा, आपण टॅन थीटा हा रेशिओ घेऊया. टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. थीटासाठी अपोजिट साइड ए बी अपॉन ॲडजसंट साइड बी सी. टॅन थीटा इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी. त्यानंतर टॅन 90 मायनस थीटा. टॅन 90 मायनस थीटा याचा विचार करूया. टॅन 90 मायनस थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. आता याच्यासाठी अपोजिट साइड बी सी, ॲडजसंट साइड ए बी होईल. बी सी अपॉन ए बी. आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेऊया. टॅन थीटा इंटू टॅन 90 मायनस थीटा इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी इंटू बी सी अपॉन ए बी. बी सी कॅन्सल होईल, ए बी कॅन्सल होईल, म्हणजे याचे RHS 1 मिळेल उजवी बाजू. टॅन थीटा इंटू टॅन 90 मायनस थीटा इज इक्वल टू 1. आपल्याला ही आयडेंटिटी रिलेशन मिळेल. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. इन राईट अँगल ट्रायंगल ABC, measure angle ABC is 90 degree and angle C is theta. आपल्याला या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज पाहायचे आहे. साइन थीटा इज इक्वल टू, पहा ओशा छोटा याचाच उपयोग आपल्याला करायचा आहे. म्हणजे कुठलेही रेशिओ एकदम सोप्या पद्धतीने लिहिता येईल. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्स. मग आता काय होईल? साइन थीटा इज इक्वल टू ए बी अपॉन ए सी. त्यानंतर कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेन्स बी सी अपॉन ए सी. त्यानंतर टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड ए बी अपॉन बी सी. मग आता आपण कोसेक थीटा, सेक थीटा आणि कॉट थीटा मिळवूया. कोसेक थीटा हा साइन थीटाचा रेसिप्रोकल असेल. कोसेक थीटा इज इक्वल टू ए सी अपॉन ए बी. सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. एकमेकाचे हे इनवर्स असतात. सेक थीटा इज इक्वल टू ए सी अपॉन बी सी. कॉट थीटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थीटा. जे कॉट थीटा आणि टॅन थीटा एकमेकाचे इनवर्स असतात. बी सी अपॉन ए बी. आता आपल्याला हे रेशिओ मिळाले. याच्यावरून आपल्याला आयडेंटिटी शोधायची आहे. तर आपण साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा ही आयडेंटिटी मिळवूया. मग आता पहा काय होईल. साइन थीटा काय आहे? ए बी अपॉन ए सी. इन राईट अँगल ट्रायंगल ABC बाय युजिंग पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थिअरम काय होईल? हायपोटेन्स स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाइट स्क्वेअर. हायपोटेन्स AC स्क्वेअर इज इक्वल टू बेस BC स्क्वेअर प्लस हाइट इज AB स्क्वेअर. Divide each term by AC square. Divide each term by AC square.
काय होईल पहा, AC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. AC square get cancel means 1 is equal to BC square upon AC square. याला मी असं लिहितो into bracket BC upon AC bracket square plus AB square upon AC square. याला मी असं लिहितो AB upon AC bracket square. मग आता पहा 1 is equal to BC upon AC काय आहे, cos थीटा म्हणजे cos स्क्वेअर थीटा प्लस AB अपॉन AC साइन थीटा आहे. मग काय ठिकाणी काय होईल, साइन स्क्वेअर थीटा. आपल्याला ही आयडेंटिटी मिळेल, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ही ट्रिग्नोमेट्रिक फंडामेंटल आयडेंटिटी आहे. याचा उपयोग आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी होतो. आता याच आयडेंटिटीचा उपयोग करून आपण बाकीच्या इतर 2 आयडेंटिटीज मिळवूया. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. डिवाइड each term by साइन स्क्वेअर थीटा. काय होईल पहा मग, साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. आता या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा कॅन्सल होईल म्हणजेच 1 प्लस याला मी असं लिहितो कॉस थीटा अपॉन साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. याला मी असं लिहितो, त्यामुळे किमतीमध्ये काही बदल होत नाही. मग आता पहा, कॉस थीटा अपॉन साइन थीटा इज इक्वल टू कॉट थीटा 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा म्हणजे कोसेक स्क्वेअर थीटा. मग याचं रिझन आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, कॉस थीटा अपॉन साइन थीटा इज इक्वल टू कॉट थीटा आणि 1 अपॉन साइन थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा. त्यानंतर आपण दुसरी आयडेंटिटी मिळवूया. आपल्याला ही आयडेंटिटी मिळाली 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. डिवाइड ईच टर्म बाय कॉस स्क्वेअर थीटा. मग काय होईल पहा, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा याला आपण असं लिहूया, साइन थीटा अपॉन कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. किमतीमध्ये काही बदल होत नाही. कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा ही राशी कॅन्सल होईल म्हणजेच 1 इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. याला आपण असं लिहूया 1 अपॉन कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता पहा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा म्हणजे सेक स्क्वेअर थीटा. ही आपल्याला आयडेंटिटी मिळेल. आता हे कसं मिळालं याचं रिझन आपण इथं देऊया, साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा आणि 1 अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ अँगल थीटा. आपल्याला साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कोसेक थीटा, सेक थीटा,
कॉट थीटा, याचे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ शोधायचे आहे, त्याच्या किमती शोधायच्या आहे. तो टेबल पाठ करणं तर शक्य नाही, किमती पाठांतर केल्यानं आपण विसरू शकतो, मग त्या काही क्षणामध्ये आपल्याला शोधता येते. मग त्यासाठी आपण आपल्या डाव्या हाताचा उपयोग करूया. आपल्या डाव्या हाताचा उपयोग करून काही सेकंदामध्ये या किमती आपण शोधूया. आता पहा, हा 90 डिग्री अँगल काढलेला, हा 0 डिग्री आणि या ठिकाणी 90. मग आपण या ठिकाणाहून सुरू करूया. स्मॉल फिंगर, रिंग फिंगर, मिडल फिंगर, इंडेक्स फिंगर आणि थंब. तर या ठिकाणी 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. आणि साइन थीटा हा रेशो पाहायचा आहे. मग घड्याळाच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन, घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो ती दिशा, त्याला क्लॉकवाईज डायरेक्शन असं आपण म्हणतो, त्या दिशेनं जायचं आहे. मग आपल्याला साइन थीटा हा रेशो शोधायचा आहे. साइन थीटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ नंबर ऑफ बिलो फिंगर अपॉन 2. आता पहा, साइन थीटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ नंबर ऑफ बिलो फिंगर अपॉन 2. साइन 0 आपल्याला ही किंमत शोधायची आहे. आता पहा, साइन 0 शोधायची, नंबर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ नंबर ऑफ बिलो फिंगर. आता याच्या खाली किती फिंगर्स आहेत? एकही नाही, म्हणजे 0. स्क्वेअर रूट ऑफ 0 अपॉन 2. स्क्वेअर रूट ऑफ 0 इज 0 अपॉन 2. 0 अपॉन 2 मीन्स 0. मग आता आपण साइन 30 पाहूया. साइन 30 डिग्री इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ नंबर ऑफ बिलो फिंगर. आता साइन 30 हा अँगल पहा, नंबर ऑफ बिलो फिंगर किती आहेत? 1. स्क्वेअर रूट ऑफ 1 अपॉन 2. स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1 अपॉन 2. सो साइन 30 इज इक्वल टू 1 अपॉन 2. पहा, आता या किमती आपण काही सेकंदामध्ये शोधलेल्या आहेत. अशाच पद्धतीने आपण साइन 45, साइन 60, साइन 90, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट या 0 to 90 डिग्री या अँगलच्या सर्व किमती अशाच पद्धतीनं काही सेकंदामध्ये शोधू शकतो. यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, ट्रिक्स टू फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज इन 10 सेकंद. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल. तो व्हिडिओ पहा आणि काही सेकंदामध्ये या किमती कशा मिळवायच्या याचा आपण अभ्यास करूया. प्रॅक्टिस सेट 6.1. फर्स्ट एक्झाम्पल, इफ साइन थीटा इज इक्वल टू 7 अपॉन 25 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थीटा अँड टॅन थीटा. पहा, या उदाहरणामध्ये आपल्याला साइन थीटा दिलेला आहे. साइन थीटा इज गिवन, साइन थीटा इज इक्वल टू 7 upon 25 and we have to find out values of cos theta and tan theta. मग आपण हे उदाहरण आयडेंटिटी वापरून सोडूया. मग या ठिकाणी आपण आयडेंटिटीचा उपयोग करूया. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 या आयडेंटिटीचा उपयोग करू. आपल्याला साइन थीटा माहिती आहे, मग साइन थीटाची किंमत आपण या ठिकाणी ठेवूया. व्हॅल्यू ऑफ साइन थीटा इज 7 अपॉन 25. साइन स्क्वेअर थीटा आहे, मग 7 अपॉन 25 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. 7 अपॉन 25 ब्रॅकेट स्क्वेअर, याला आपण सोपं रूप देऊया. स्क्वेअरिंग दिस 49 अपॉन स्क्वेअर ऑफ 25 625. 49 अपॉन 625 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. 49 अपॉन 625 हे आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया, मायनस होईल. cos square theta is equal to 1 minus 49 upon 625. Simplify this. Denominators are different, so taking LCM of denominator. LCM is 625. 625 into 1
625 minus 49 as it is equal to 625 minus 49. Subtraction of this 576 upon 625. हे काय मिळालं पहा आपल्याला cos square theta. Cos square theta is equal to 576 upon 625. Taking square root of both sides, cos theta is equal to square root of 576 upon 625. Simplify this, taking square root. Square root of 576 upon 625 is 24 upon 25. So value of cos theta is equal to 24 upon 25. आता पहा आपल्याला नंतर tan theta शोधायचं आहे. Tan theta is equal to sin theta upon cos theta. हा रेशो आपल्याला माहिती आहे. याच्यामध्ये आपल्याला sin theta माहिती आहे, cos theta माहिती आहे. याच्या किमती ठेवूया. Value of sin theta 7 upon 25 upon value of cos theta 24 upon 25 is equal to हे 7 upon 25. आता 24 upon 25 याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स होईल 25 upon 24. हे 25 कॅन्सल होतील. 7 upon 24. So tan theta is equal to 7 upon 24. Right answer, cos theta is equal to 24 upon 25 and tan theta is equal to 7 upon 24. First example, if sin theta is equal to 7 upon 25, find the values of cos theta and tan theta. हे उदाहरण आपण आयडेंटिटी वापरून सोडवलेलं आहे. sin square theta plus cos square theta is equal to 1. हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने पण सोडवू शकतो. In right angle triangle ABC, angle ABC is 90 degree and angle C is theta. पहा या ठिकाणी काय दिलं आपल्याला, sin theta दिलेला आहे. sin theta is equal to 7 upon 25. cos theta आणि tan theta या किमती आपल्याला शोधायच्या आहेत. In right angle triangle ABC, in right angle triangle ABC, measure angle ABC is equal to 90 degree. Angle C is equal to theta. sin theta आपल्याला दिलेला आहे 7 upon 25. पण आपण फिगरवरून पाहूया. sin theta is equal to opposite side upon hypotenuse. Opposite side is AB upon hypotenuse AC. आणि दिलेला sin theta जो आहे तो 7 upon 25. मग याचा आपण कॉमन मल्टिपल घेऊया. sin theta is equal to 7 upon 25. So let the common multiple of the ratio be x. आता पहा 7 upon 25 हा जो रेशिओ आहे त्याचा कॉमन मल्टिपल आपण गृहीत धरला x. So AB is equal to 7x and AC is equal to 25x. In right angle triangle ABC, by using Pythagoras theorem, by Pythagoras theorem, by Pythagoras theorem, hypotenuse square is equal to base square plus height square.
by using Pythagoras theorem. Hypotenuse is AC square is equal to base square, base is BC square plus height AB square. AC is equal to 25x bracket square is equal to BC आपल्याला शोधायचं आहे, BC square plus AB is 7x bracket square. Simplify this. 25x bracket square 625x square is equal to BC square plus 7x square 7x bracket square 49x square. Transfer 49x square to LHS. 625x square minus 49x square is equal to BC square. Subtraction of this. Simplify this. Subtraction of this. 576x square is equal to BC square. Transfer both side. पहा दोन्ही बाजू आपण ट्रान्सफर करूया, त्यामुळे किमतीमध्ये बदल होत नाही. Taking square root of both sides, BC is equal to square root of 576x square. BC is equal to square root of 576 24, square root of x square x. So BC is equal to 24x. मग आता पहा आपण cos theta आणि tan theta शोधूया. Cos theta is equal to adjacent side upon hypotenuse. Adjacent side is BC upon hypotenuse AC. Put value BC is equal to 24x upon AC is equal to 25x. X get cancel is equal to 24 upon 25. पहा अशा रीतीने आपण cos theta ची किंमत शोधलेली आहे. आता आपण tan theta शोधूया. Tan theta is equal to opposite side upon adjacent side. The tan theta साठी opposite side AB, adjacent side BC. Tan theta is equal to AB upon BC. Value of AB 7x. Value of BC 24x. 7x upon 24x. X get cancelled. 7 upon 24. Tan theta is equal to 7 upon 24. Right answer. Cos theta is equal to 24 upon 25 and tan theta is equal to 7 upon 24. पहा अशा पद्धतीने आपण हे उदाहरण दोन्ही मेथडने सोडवलेलं आहे. तर तुम्हाला जी सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही सोडवू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल. If tan theta is equal to 3 upon 4, find the values of sec theta and cos theta. पहा आपल्याला या उदाहरणामध्ये tan theta दिलेला आहे. tan theta is equal to 3 upon 4 आणि sec theta आणि cos theta शोधायचा आहे. tan theta is equal to 3 upon 4 sec theta आणि cos theta ची किंमत आपल्याला शोधायची आहे. तर मग आपण आयडेंटिटी वापरूया. त्या आयडेंटिटी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. या आयडेंटिटीचा उपयोग करून आपण sec थीटाची किंमत शोधूया. पुट व्हॅल्यू ऑफ tan थीटा 1 प्लस 3 upon 4 bracket square is equal to sec square theta. Squaring this 1 plus square of this 3 square 9 upon 4 square 16 is equal to sec square theta. पहा आता याचे डिनॉमिनेटर सेम नाही आहे. त्याचा डिनॉमिनेटरचा LCM काढू. टेकिंग LCM ऑफ डिनॉमिनेटर. LCM is 16. 16 into 1 16 plus 9 as it is equal to sec square theta.
Simplify this. 16 plus 9, 25 upon 16 is equal to sec square theta. Transfer both sides. Sec square theta is equal to 25 upon 16. Taking square root of both sides. Sec theta is equal to square root of 25 upon 16. Sec theta is equal to square root of 25 upon 16 is 5 upon 4. Value of sec theta is 5 upon 4. मग नंतर आपण cos theta शोधूया. Cos theta is equal to 1 upon sec theta. हा रेशिओ आपण वापरूया. मग sec theta ची किंमत या ठिकाणी ठेवू. 1 upon 5 upon 4. तर 5 upon 4 याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स 4 upon 5 होईल. 1 into 4 upon 5 is 4 upon 5. Value of cos theta is 4 upon 5. Right answer, sec theta is equal to 5 upon 4 and cos theta is equal to 4 upon 5. Third example, if cot theta is equal to 40 upon 9, find the values of cosec theta and sin theta. पाहत आपल्याला या ठिकाणी cot theta ची किंमत दिलेली आहे. cot theta 40 upon 9 आणि cosec theta आणि sin theta आपल्याला शोधायचा आहे. Write down cot theta is equal to 40 upon 9 and we have to find out value of cosec theta and sin theta. मग आपण आयडेंटिटी वापरूया. 1 plus cot square theta is equal to cosec square theta. ही आयडेंटिटी वापरून आपण cosec theta ची किंमत शोधूया. Put value in this identity. 1 plus cot square theta. Value of cot theta is 40 upon 9. Cot square theta means bracket square. So 1 plus 40 upon 9 bracket square is equal to cosec square theta. 1 plus squaring this 40 square 1600 upon 9 square 81 is equal to cosec square theta. See, denominators of both are different, so taking LCM of denominator, LCM is 81. 81 into 1, 81 plus 1600 is equal to cosec square theta. Simplify this. 81 plus 1600, 1681 upon 81 is equal to cosec square theta. Transfer both sides. Cosec square theta is equal to 1681 upon 81. Taking square root of both sides, cosec theta is equal to square root of 1681 upon 81. Square root of this, square root of 1681 is 41 upon 9. Cosec theta is equal to 41 upon 9. Then we have to find out value of sin theta. Sin theta is equal to 1 upon cosec theta. हा रेशो आपण वापरूया. मग आता या ठिकाणी cosec theta ची किंमत ठेवूया. 1 upon value of cosec theta 41 upon 9 is equal to 1 into 41 upon 9 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स होईल 9 upon 41. 1 into 9 upon 41 is 9 upon 41. So value of sin theta is 9 upon 41. Right answer, cosec theta is equal to 41 upon 9 and sin theta is equal to 9 upon 41. हे उदाहरण आपण दोन मेथडने सोडवू शकतो. Fourth example, if
5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. Find the values of sec theta, cos theta and sin theta. पहा आता आपल्याला या उदाहरणामध्ये 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0 यावरून आपल्याला sec theta, cos theta, sin thetaच्या किमती शोधायच्या आहेत. 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. Transfer minus 12 cosec theta to RHS, it becomes plus 5 sec theta is equal to 12 cosec theta. आता आपण हे गुणाकारातील 5 उजवीकडे ट्रान्सफर करूया आणि हे गुणाकारातील कोसेक थिटा डावीकडे ट्रान्सफर करूया. मग काय होईल पहा, सेक थिटा अपॉन कोसेक थिटा इज इक्वल टू 12 अपॉन 5. मग सेक थिटा अपॉन कोसेक थिटा जो आहे त्याला मी असं लिहितो, सेक थिटा डिवायडेड बाय कोसेक थिटा इज इक्वल टू 12 अपॉन 5. किमतीमध्ये काही बदल होत नाही. आता सेक थिटा इज इक्वल टू काय आहे, 1 अपॉन कॉस थिटा डिवायडेड बाय कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू 12 अपॉन 5. मग हे तुम्ही कारण इथं देऊ शकता. सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा आणि कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. हे रिझन आपण इथं देऊया. मग आता पहा, 1 अपॉन कॉस थिटा डिवायडेड बाय 1 अपॉन साइन थिटा. मग याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स होईल इंटू 1 अपॉन साइन थिटाचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स साइन थिटा अपॉन 1 इज इक्वल टू 12 अपॉन 5. मग आता पहा, 1 इंटू साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 12 अपॉन 5. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू tan थिटा. tan थिटा इज इक्वल टू 12 अपॉन 5. tan थिटाची किंमत आपल्याला मिळालेली आहे. याचं रिझन इथं देऊ शकतो आपण. tan थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर आपल्याला tan थिटाची किंमत मिळालेली आहे. आपण आयडेंटिटी वापरूया. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. याच्यावरून आपण सेक थिटाची किंमत शोधू शकतो. tan थिटाची किंमत मिळालेली आहे 12 अपॉन 5. पुट tan थिटा इज इक्वल टू 12 अपॉन 5. 1 प्लस 12 अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू sec square theta. 1 plus squaring this 12 upon 5 bracket square, 12 square 144 upon 5 square 25 is equal to sec square theta. Denominators are different, so taking LCM of denominator, 25 into 125 plus 144 as it is equal to 25 plus 144 upon 25 is equal to sec square theta. Addition of this 25 plus 144 169 upon 25 is equal to sec square theta. Transfer both sides. Sec square theta is equal to 169 upon 25. Taking square root of both sides, sec theta is equal to square root of 169 upon 25. Sec theta is equal to square root of 169 upon 25 is 13 upon 5. आता पहा, आपण सेक थिटाची किंमत शोधलेली आहे. आता आपल्याला कॉस थिटा आणि साइन थिटा शोधायचा आहे. कॉस थिटा इज इक्वल टू 1 upon sec theta is equal to
1 upon, put value of sec theta 13 upon 5 is equal to 1 into 13 upon 5 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स 5 upon 13 होईल. 1 into 5 upon 13 5 upon 13. आपल्याला कॉस थीटा माहीत झाला. आता सेक थीटा माहीत झाला, कॉस थीटा माहीत झाला. आता आपल्याला साइन थीटा शोधायचा आहे. मग साइन थीटा शोधण्यासाठी टॅन थीटा माहिती आहे आपल्याला, त्याच्यावरून आपण टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता पहा या ठिकाणी टॅन थीटा माहिती आहे, कॉस थीटा माहिती आहे. मग हा कॉस थीटा इकडे ट्रान्सफर करूया. टॅन थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू साइन थीटा. ट्रान्सफर बोथ साइड्स. साइन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा इंटू कॉस थीटा. टॅन थीटाची किंमत 12 अपॉन 5 इंटू कॉस थीटा 5 अपॉन 13. हे 5 5 कॅन्सल झाले. 12 अपॉन 13. साइन थीटाची किंमत आली 12 अपॉन 13. मग उत्तर लिहा. साइन थीटा इज इक्वल टू 12 अपॉन 13. cos theta is equal to 5 upon 13 and sec theta is equal to 13 upon 5. Fifth example, if tan theta is equal to 1, then find the values of sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. पहा या उदाहरणामध्ये आपल्याला tan theta is equal to 1 दिलेला आहे. यावरून आपल्याला साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा ही किंमत शोधायची आहे. आता टॅनच्या कोणत्या कोनाची किंमत 1 आहे, म्हणजे टॅन 45 ची. टॅन 45 डिग्री इज इक्वल टू 1. मग आता या ठिकाणी थीटाची किंमत आपल्याला किती मिळाली पहा, 45 डिग्री. थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. मग आता आपण साइन थीटा, कॉस थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा या किमती शोधूया. मग आता पहा, साइन थीटा इज इक्वल टू साइन 45 डिग्री इज इक्वल टू, त्यानंतर कॉस थीटाची शोधायची आहे, कॉस 45 डिग्री इज इक्वल टू, त्यानंतर आपल्याला सेक थीटा शोधायचा आहे, सेक थीटा इज इक्वल टू सेक 45 इज इक्वल टू, त्यानंतर आपल्याला कोसेक थीटा, कोसेक 45 इज इक्वल टू या किमती शोधायच्या आहेत. तर ह्या किमती पाठ करणं तर शक्य नाही, कारण पाठांतर केलं तरी ते आपण विसरू शकतो. त्यासाठी आपण ट्रिक्स टू फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज हा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ पहा आणि काही सेकंदामध्ये 0 to 90 डिग्री या सर्व कोनाच्या किमती साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा, कॉट थीटा 0 to 90 डिग्री या किमती आपण काही क्षणामध्ये शोधू शकतो. त्याचा उपयोग करून आपल्याला हे उदाहरण सोडवण्यास खूप मदत होईल. मग आता पहा, साइन 45 ची किंमत ही 1/√2 आहे. त्यानंतर साइन 45 ची किंमत साइन 45 ची किंमत 1/√2, कॉस 45 याची किंमत सुद्धा 1/√2 आहे. त्यानंतर सेक 45 शोधायचा आहे. आता पहा, सेक 45 कॉस 45 चा इनवर्स आहे, मग याची किंमत √2 असेल. त्यानंतर कोसेक थीटा, कोसेक थीटा हा साइन थीटाचा इनवर्स आहे, मग कोसेक 45 ची किंमत √2 असेल. मग या किमती आता आपण शोधलेल्या आहेत, त्याच्यावरून आपण किंमत शोधूया. साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ साइन थीटा 1/√2 प्लस व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा 1/√2 अपॉन
व्हॅल्यू ऑफ सेक थिटा मी सेक 45 √2 प्लस व्हॅल्यू ऑफ कोसेक थिटा म्हणजे कोसेक 45 √2. याला आपण सोपं रूप देऊया. पहा आता यांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून तो एक वेळेस लिहूया √2 आणि न्यूमरेटरची ॲडिशन 1 + 1 अपॉन √2 अपॉन √2 + √2 या दोघांची ॲडिशन होईल. हे लाईक सर्ड्स आहेत 2 √2. मग याला आपण सोपं रूप देऊया इज इक्वल टू 1 + 1 2 अपॉन √2 अपॉन 2 √2. आता पाहायचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे. मग 2 अपॉन √2 इंटू याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स हा 1 अपॉन 2 √2 होईल. मग याला आपण सोपं रूप देऊया. हे 2 कॅन्सल होतील. राहिलं काय 1 अपॉन √2 प्लस 1 अपॉन मल्टिप्लिकेशन साईन आहे 1 अपॉन √2 इंटू 1 अपॉन √2 यांचं मल्टिप्लिकेशन 1 × 1 1 अपॉन √2 इंटू √2 ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स 2 किंवा आपण असंही करू शकतो 1 अपॉन √2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन √2 ब्रॅकेट स्क्वेअर वर्ग आणि वर्गमूळ चिन्ह नाहीसं होईल म्हणजे 2 1 अपॉन 2. तर याची किंमत आपल्याला 1 अपॉन 2 मिळाली. मग आपण उत्तर लिहूया साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन 2. अशा रीतीने आपण या व्हिडिओमध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ अँगल थीटा, बेसिक कन्सेप्ट्स, आयडेंटिटीज व प्रॅक्टिस सेट 6.1 यामधील 5 उदाहरणे सोडवलेली आहेत. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बांगेज मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.